सृष्टीतील संघटनेच्या नावाखाली गुंडगिरी आणि पैसे उकळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली। शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माते कला दिग्दर्शक यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली तेव्हा त्यांनी हे आश्वासन दिले। एक चांगला कोऑर्डिनेशनचा प्रयोग करत आहोत। मुंबई आणि ॲडजॉइनिंग कमिशनरेट्समध्ये साधारण 147 स्टुडिओ आहेत। आता गोरेगावमध्ये 24 स्टुडिओ आहेत ज्या ठिकाणी शूटिंग चालू असते। त्या ठिकाणी प्रॉपर सिक्युरिटी आहे, लोकल पोलीस स्टेशनचं कोऑर्डिनेशन असतं। तिथं काही संघटनात्मक ब्लॅकमेलर्स जे काही गुंडागर्दीचे प्रकार करत होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून एका गँगविरुद्ध तर मोका आणि दुसऱ्यावरती तडीपारीची कारवाई केली आहे। त्यामुळे गोरेगाव फिल्म सिटीमध्ये असे प्रॉब्लेम्स दिसत नाहीत किंवा कमी आहेत। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत जयंत पवार जोडले गेलेले आहेत। जयंत सर, स्वागत आहे तुमचं। आणि राहुल खंदारे सुद्धा आपल्यासोबत आहेत। दोघांचंही स्वागत या विशेष कार्यक्रमामध्ये। जयंत सर, आज काय चाललंय हे सगळं? एका बाजूला कोरोनाच्या संकटाशी दोन हात करताना दोन वेळची भाकरी मिळवणं सुद्धा मुश्किल झालं या सगळ्या कलाकारांसाठी, आणि अशा वेळी सुद्धा त्यांच्याकडे खंडण्या मागितल्या जातात, गुंडगिरी केली जाते आणि त्यांना जीव द्यायला भाग पाडलं जातंय। हे नेमकं काय सुरू आहे? काय बेततंय सध्या या कलाकारांवरती? तुम्ही जरा सविस्तर सांगा। मी पहिल्यांदा तर एक गोष्ट क्लिअर करतो की हे आज नाही चालू आहे। हे वर्षानुवर्ष चालू आहे। फक्त राजू दादांच्या निमित्ताने त्याला वाचा फुटली आज। त्यासाठी राजू दादांचा बळी जावा लागला, हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्यासाठी। पण ही गोष्ट वर्षानुवर्ष चालूच आहे। आम्ही दिग्दर्शक म्हणून जेव्हा ग्राउंड लेवलला काम करत असतो टीव्ही सिरियल साठी, तेव्हा या गोष्टीचा अनुभव आम्हाला वारंवार येत असतो। या सगळ्या गोष्टीचा ज्यांना शक्य असतं ते तिथे विरोध करतात, पण विरोधाला न जुमानणारी माणसं असतात, ही जी काही सो कॉल्ड युनियनची मंडळी असतात। तर आणि ह्याबद्दल कोणीही दखल घेत नाही। म्हणजे आता हे सगळं प्रकरण झाल्यानंतर सगळे म्हणतायत खरं की व्यक्त व्हा, बोला, आपण मार्ग काढू। पण जेव्हा प्रत्यक्षात असा एखादा माणूस, म्हणजे माफ करा मी थोडंसं क्लिअरली बोलतो, काही लोक हर्ट बोलणं गरजेचं आहे। पण एखादा माणूस जेव्हा व्यक्त होतो, एखादा माणूस जेव्हा त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगतो, तेव्हा त्या माणसालाच आपल्याच इंडस्ट्रीतल्या जुन्या जाणत्या किंवा काही पदाने वयाने सिनियर लोकांकडून त्या माणसाची समजूत काढली जाते की बाबा इंडस्ट्री अशीच आहे, इथे हे काम असंच चालतं, तुला थोडंसं समजून काम केलं पाहिजे, थोडे पेशन्स ठेवले पाहिजेत, आपल्याकडे एवढाच वेळ काम करायला लागतं, पैसे मिळतात नाही मिळत, या सगळ्या गोष्टीची कल्पना तुम्हाला असायला हवी। अशा प्रकारे जो माणूस व्यक्त होतो त्यालाच समजवलं जातं। पण नेमका त्रास काय होतोय सर? काय त्रास दिला जातोय? कशा प्रकारचा त्रास दिला जातोय? आता युनियन कडून काय त्रास दिला जातो? आता बेसिकली खरं सांगायचं तर हिंदी युनियन्स कडून जो मोठा त्रास आहे तो हिंदी युनियनचे, म्हणजे ज्युनियर आर्टिस्टचं युनियन असो, लेबर युनियन असो, लाईट वर्कर्सचं युनियन असो, हे सगळे युनियनची जी मंडळी आहेत ही सेटवर कधीही येतात, कुठल्याही सेटवर घुसतात न सांगता। त्यांच्याबरोबर 4 ते 5 मंडळी किंवा 6-7 लोक असतात सोबत। तुम्हाला आठवत असेल मागच्याच महिन्यात एक मारामारीचं प्रकरण सुद्धा घडलं फिल्म सिटीच्या जवळच। तर ते युनियनची मंडळी सेटवर घुसतात, कार्ड चेक करायला लागतात की तुम्ही कुठल्या ना कुठल्या युनियनचे सदस्य असणं गरजेचं आहे, जे खरं तर लिगल नाहीये। कारण भारतामध्ये राईट टू वर्क आहे, तुम्हाला काम करण्याचा अधिकार आहे। तुमचं काम कुठल्या युनियनचे तुम्ही सदस्य नसलात तरी तुम्ही काम करू शकता, हा कायदा आहे भारतात। तरी सुद्धा ह्या युनियनच्या लोकांची गुंडगिरी चालते, ते कार्ड चेक करतात। मी तर पाहिलंय लोकांच्या कॉलर, असिस्टंट डिरेक्टरच्या वगैरे कॉलर धरून उभं केलेलं मी पाहिलंय की तुमचं कार्ड कुठे आहे। घाबरून लोक लपून बसतात। बरं, त्या कार्डच्या फीज सुद्धा 5,000, 10,000, 15,000, 20,000, 25,000 अशी त्या युनियनची फीज असते सभासद होण्यासाठीची। ती फीज भरून काम मिळण्यासाठी ही बिचारी मंडळी ते काम करत असतात, ते कार्ड घेत असतात। समजा कोणाकडे कार्ड नसेल तर ते शूटिंग थांबवण्याचा प्रयत्न करतात। त्यामागचा त्यांचा हेतू काय असतो की त्यातून त्यांना पैसे मिळावेत। मग प्रोडक्शन मॅनेजर सुद्धा काय करतात अशा वेळेला की आपलं शूटिंग अविरत चालू राहावं म्हणून ते सुद्धा थोडेसे पैसे देऊन त्यांना तिथून चालतं करतात। मग या लोकांचं फावतं, या लोकांचं असं होतं की
पैसे मिळतात, मग बऱ्याचदा पैशांसाठीच हे लोक फक्त इथे येत असतात हा आणि शूटिंग थांबवत असतात. माझ्या बरोबर 3 ते 4 वेळेला हा प्रकार घडलेला आहे. बर की शूटिंग थांबवलेलं आहे. ठाण्यातच मी शूट करत असताना गेल्या वर्षी गव्हर्नमेंटचा लोगो असलेला इनोवा घेऊन एक माणूस आला हा आणि 2 माणसं होती त्यांच्यासोबत आणि बरं. त्यांनी शूटिंग थांबवण्याचा प्रयत्न केला. हा पण म्हणत आमचे होते ते? प्रोडक्ट ते म्हणत होते की आम्ही सगळ्यांचे कार्ड चेक करणार, सगळेजण युनियनचे मेंबर असायला हवे, तरच त्यांना शूटिंग मध्ये काम करता येईल, अन्यथा त्यांना काम करता येणार नाही. तुमचं शूटिंग थांबवलं जाईल आणि प्रोडक्शनला दंड भरावा लागेल. बर राहुलजी, मग मला त्यावेळी- तुम्हाला विचारायचंय, आता सरांनी जे सांगितलं ते सगळं पाहिल्यानंतर एक प्रश्न पडतो. इथं खरं तर युनियन ही कशासाठी असते, तर कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असते. पण आज वाचा फोडणं दूरच राहिलं, ही कुठंतरी शोषण करणारी व्यवस्था बनली आता, किंवा या व्यवस्थेत तशा लोकांनी शिरकाव केलाय. सर मुळामध्ये याच्यामध्ये 2 गोष्टी. हा युनियन, जसं तुम्ही म्हणालात की युनियन ही कशासाठी असते, तर ती वाचा फोडण्यासाठी नसते, तर ती सर्वसाधारण जो व्यक्ती आहे तो या समाज व्यवस्थेमध्ये भरडला जाऊ नये आणि त्याची जी मूलभूत हक्क आहे ते बाधित राहावे, याच्यासाठी मुळात युनियन असते. हा सो युनियन जेव्हा जनरेट झाली, काही काळापूर्वी जेव्हा हे युनियन जनरेट झाली, हा तर त्यावेळेला खूप चांगली माणसं होती. म्हणजे आजही युनियन मध्ये खूप चांगली माणसं आहेत, असे नाही आहेत की नाहीये. आता मुळामध्ये एक युनियन नाहीये. हा मी मगाशी पण आधी पण म्हटलं की एक युनियन जर आपल्याकडे असेल, एक सरकार ज्याला आपण म्हणतो तसं एक युनियन जेव्हा आपल्याकडे असेल, आपल्याकडे 100 युनियन आहे. बर कोणी येतं, कुठेही शिरतं, त्याला विचारणारं कोणी नाही. आणि मुळामध्ये काय असतं ना, यांच्याकडे घेण्याचा एक अप्रोचच वेगळा आहे. हे दादागिरीच्या भाषेतच येतं. बर आणि म्हणजे हे ज्यावेळेला व्हाईट कॉलर गुंड बनलेत युनियनच्या नावाखाली. ऍक्च्युली असं म्हणायला हरकत नाही, थोडेसे व्हाईट कॉलर गुंड बनले. पण मुळामध्ये हे जेव्हा येतातच ना, यांचा अप्रोच असा असतो. आणि एखादं मोठं प्रोजेक्ट जेव्हा असतं ना, तर हे आणखीन संख्येने येतात. संख्याबळ यांच्याकडे जास्त असतं किंवा हे गोळा करतात. आणि शेवटी त्यांचा उद्देश तेच असं होतं, जसं जयंतजी म्हणाले की यांचा बेसिक उद्देश हाच असतो की स्वतःला त्याच्यामध्ये कुठेतरी मोठेपणा दाखवणं, पैसे त्याच्यामधनं काढणं आणि आपला स्वार्थ साधून पुढे जाणं. बर मला एक महत्वाचा प्रश्न हा विचारायचा सर या निमित्तानं, साप्ते सरांच्या या केसमध्ये जे आरोपींचे चेहरे आणि नावं आहेत, कोण हे दुबे, कोण इथे येऊन दादागिरी करतात आणि अशा पद्धतीनं आज जीव द्यायला भाग पाडतात, हा शिरकाव नेमका कुणी आणि कसा केलेला आहे आणि याला पायबंद कुणाचाच नाही का, हा सवाल सुद्धा मला विचारायचा एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.